परिच्छेद. आज आपली ही जी छोटी छोटी राज्ये झाली आहेत त्यांच्याकडे आपण आपल्या विकासाचे एक साधन म्हणून पाहिले पाहिजे. पण छोटी छोटी राज्ये होऊनही पूर्वीचे हेवे दावे कायम राहणार असतील तर ते एक संकटच ठरेल. ह्या साधनांचा उपयोग लोककल्याणासाठी होतो आहे किंवा नाही हे आपण पाहिले पाहिजे. ह्या कसोटीवर महाराष्ट्र राज्य उतरत नसून महाराष्ट्र राज्यापासून विदर्भाचे नुकसान होत आहे अशी माझी खात्री करून दिली तर मी स्वतःच हे महाराष्ट्र राज्य मोडून टाकीन. आम्ही सर्व भाऊ एकत्र आलो. एकत्र आलेल्या भावांच्या जीवनात वैर उत्पन्न व्हावे असे कुणाला वाटेल? आज 26 जिल्ह्यातील लोक एकत्र आले आहेत. याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे. पण या एकत्र येण्याने जर कुणाला आनंद न वाटता दुःख वाटत असेल तर ते दुर्दैवच ठरेल. परिच्छेद. विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो किंवा इतर दुसरा कोणता विभाग असो, तेथील सर्व प्रश्नांकडे आईच्या अंतःकरणाने पाहिले पाहिजे. त्यांचे जे भिन्न भिन्न प्रश्न असतील ते नीट समजावून घेतले पाहिजेत आणि ते आईच्या ममतेने सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मी ही परीक्षा जरूर देत आहे. सर्व मागासलेल्या लोकांच्या विकासाचा प्रश्न ह्याच माध्यमातून सोडविता आला पाहिजे. त्याचेही अनेक प्रश्न आहेत. शेतीचा प्रश्न, सहकाराचा प्रश्न, विणकरांचा प्रश्न आपुलकीने सोडविताना मी नापास होणार नाही असा माझा दावा आहे. हे प्रश्न सोडवित असताना माझी दृष्टी निरपेक्ष आहे. यामागील चढउतारांच्या घटनांमुळे आपल्यापैकी काहीची मने दुखावली, पण त्यामुळे राज्याची परीक्षा होत नाही. राज्याचे प्रश्न सोडविण्याच्या काही कसोट्या असतात. त्या मूळ कसोट्या आपण लक्षात घ्या व नंतर बोला. आपल्याकडून मी एवढीच अपेक्षा करतो. परिच्छेद. माझ्या पूर्वीच्या मित्रांना आज विरुद्ध बाजूला पाहून मला दुःख होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याचा हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी मदत करावी. जगन्नाथाचा हा रथ पुढे नेण्यासाठी रक्तामांसाची मानवी शक्ती पणास लावावी लागेल. जनतेच्या संघटित शक्तीवरच तो पुढे जाईल. ह्या प्रयत्नात मी मागे पडणार नाही. परंतु माझी दृष्टी आपण समजावून घेतली पाहिजे. मी लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे. लोकशाहीच्या आड येईल असे काहीही माझ्याकडून होणार नाही. माझ्या ह्या विरोधी मित्रांनी माझा मार्ग समजावून घ्यावा व आपलाही मार्ग समजावून सांगावा. हाच लोकशाहीचा मार्ग आहे. परिच्छेद. आज इकडे पूर्वेकडे आणि हिमालयाच्या उत्तरेकडे युद्धस्थिती निर्माण झाली आहे. चीनचे संकट समोर उभे आहे. त्याला तोंड देण्यासाठी आपण आपली शक्ती एकवटली पाहिजे. त्यासाठी समर्थ म्हणून आम्हाला जगता आले पाहिजे. आम्ही समर्थ झालो तर कुणी कितीही भीती दाखवली तरी त्याला आम्ही भीक घालणार नाही. पण त्याकरिता शक्ती वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ती शक्ती शेतीचा, उद्योगधंद्याचा आणि शिक्षणाचा विकास केल्यानेच वाढणार आहे. ह्या सर्व प्रगती घडवून आणण्यासाठी नवीन क्रांतिकारक दृष्टी ठेवून प्रयत्न झाले पाहिजेत. आपण म्हणतो आपल्याला देश बदलवायचा आहे, पण देश बदलवायचा म्हणजे त्यातील विंध्य, सातपुडा, सह्याद्री हे पर्वत बदलवायचे आणि त्यातील नद्या बदलवायच्या असा त्याचा अर्थ नव्हे. देश बदलणे म्हणजे
देशातील माणसे बदलणे, त्यांच्या विचारात बदल होणे, हे सर्व त्यांच्यात नव्या शक्तीचा संचार झाल्यानेच घडून येणार आहे. त्याकरिता नवीन वातावरण निर्माण करण्याची जरुरी आहे. आपण छोटेसेच क्षेत्र जबाबदारीने अंगावर घेऊन त्यातील प्रश्न आपसात वाटून घ्या. त्याशिवाय हे वातावरण निर्माण होणार नाही. परिच्छेद नागपूर शहर व विदर्भातील जनता स्वातंत्र्य संग्रामात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. नागपूर काँग्रेसला इतिहास आहे. ह्या ठिकाणी काँग्रेसच्या विचारांना ऐतिहासिक कलाटणी मिळालेली आहे. अशा या व्यापक परंपरेत वाढलेल्या येथील काँग्रेस कार्यकर्त्यात राष्ट्रव्यापी प्रेम, श्रद्धा, त्याग आणि एकजिनसीपणा हे गुण प्रकर्षाने वास करीत असतील याबद्दल मला खात्री आहे. मला जुना इतिहास आठवतो. गांधीजी आमच्या राष्ट्राचे सेनापती होते. आजही प्रत्येक राष्ट्रात सेनापती आहेत, परंतु गांधीजींचे सेनापत्य आणि आजच्या लष्करातील सेनापतींचे सेनापत्य यात फरक आहे. शत्रूंशी लढाई करताना लष्कराचा सेनापती सैन्याच्या पुढे राहून हुकूम देत नाही. 40, 50, 100 मैल मागे राहून शत्रूवर चालून जाण्याचा तो हुकूम देतो. गांधीजीचे सेनापत्य वेगळे होते. 1930 साली मिठाचा सत्याग्रह झाला. त्यावेळी त्यांनी कुणाला आदेश दिला नाही. तुम्ही या म्हणून त्यांनी बिहारमध्ये राजेंद्र बाबूंना किंवा गुजरातमध्ये सरदार पटेलांना सत्याग्रह करण्याचा कधीच आदेश दिला नाही. मिठाचा प्रश्न घेऊन ते समोर एकटेच निघाले, पण हजारोंनी त्यांच्या लढाईत त्यांची सोबत केली व यशस्वी लढाई दिली. आज जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता अशाच नेतृत्वाची गरज आहे. कोणतीही समस्या सोडविण्याकरिता अशाच नेतृत्वाची गरज आहे. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांची अशीच उडी टाकली पाहिजे, तरच आजचे निकडीचे प्रश्न सोडविता येतील. त्यासाठी जनमत जागे केले पाहिजेत. जनतेचे प्रश्न समजावून घेऊनच आपणास अशी जागृती निर्माण करता येईल. आपण खेड्यात जा, शेतकऱ्यांशी समरस व्हा आणि शेती सुधारण्याच्या कामी त्याला मदत करा. पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, नुसत्या शेतीच्या सुधारणेने देश समृद्ध व शक्तिशाली होणार नाही. स्टॉप.